नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. सावित्री नदी आणि उपनद्यांमधील गाळ उपशाच्या कामामुळे महाड शहरातील रस्त्यांची दुरावस्था. महाडकरांचा प्रशासनावर संताप. ठेकेदारांवर कारवाईची जोरदार मागणी. उमटे धरणाच्या गाळ प्रश्नावर डॉक्टर राऊळ आक्रमक. 47 गावांच्या पाणी प्रश्नासाठी लढा तीव्र. गाळ उपशासाठी सामाजिक सहभागाचे आवाहन. कोकण रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. चाकरमान्यांचे स्टेशनवर प्रचंड हाल. कोकण कन्या तब्बल 3 तास तर स्पेशल ट्रेन 12 तास लेट. आणि मिसिंग लिंकला शिंगरोबा धनगरांचे नाव द्या. धनगर समाजाची सरकारकडे जोरदार मागणी. मुख्यमंत्री फडणवीसांना पाठवले पत्र. पाहुयात सविस्तर वृत्त. महाड तालुक्यात सावित्री नदी आणि उपनद्यांमधील गाळ उपशाच्या कामामुळे आता महाड शहरातील रस्त्यांची अक्षरशः दुरावस्था झाल्याचं चित्र समोर येत आहे. महाड पूर संरक्षण आणि नियंत्रण कामांतर्गत जवळपास 25 गावांमधील नदीपात्रातून गाळ काढण्यास प्रशासनाने परवानगी दिली असली तरी ठेकेदारांकडून नियम धाब्यावर बसवून काम सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. जलसंपदा विभागाने गाळ वाहतुकीसाठी सकाळी 6 ते सूर्योदयापर्यंतची वेळ निश्चित केली असून ओला गाळ आधी डंप करून कोरडा झाल्यानंतरच वाहतूक करण्याचे नियम आहेत. मात्र प्रत्यक्षात पाझरणारा ओला गाळ थेट डंपरमध्ये भरून शहरातील मध्यवर्ती आणि गर्दीच्या रस्त्यांवरून वाहतूक केली जात असल्याचं समोर आलंय. यामुळे रस्त्यांवर चिखल, घसरडी परिस्थिती आणि मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. दादली पुलावर नुकतेच 2 गंभीर अपघात घडले असून एका नागरिकाचा हात तर दुसऱ्याचा पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत ठेकेदारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील गाळाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून आता 47 गावे आणि 33 वाड्यांच्या पिण्याच्या पाण्यावर मोठे संकट निर्माण झाले आहे. 1978 मध्ये बांधण्यात आलेल्या धरणाची मूळ साठवण क्षमता 87 दशलक्ष घनफूट होती. मात्र गेल्या 46 वर्षात धरणातील गाळ काढण्यात न आल्याने ही क्षमता आता केवळ 30 दशलक्ष घनफुटांवर आल्याची माहिती समोर आली आहे. उमटे धरणातून सुडकोली, रामराज, चिचोटी, बेलोशी, बोरघर, रेवदंडा, चौल, नागाव, अक्षी आणि बामणगाव परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र गाळ साचल्यामुळे पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून भविष्यात तीव्र पाणी टंचाईची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून धरणाची देखभाल आणि दुरुस्ती केली जात असली तरी गाळ उपशाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. दरम्यान ॲडव्होकेट राकेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगड गेल्या 10 वर्षांपासून गाळ काढण्याच्या मागणीसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. आता हा संघर्ष अधिक तीव्र होताना पाहायला मिळतोय. जिल्हा परिषद मार्फत आपण प्रयत्न करतोयच आहे की हा गाळ काढण्यासाठी निधी निघावा. त्याचबरोबर आम्ही आता सामाजिक संस्थांना आणि जे मित्रपरिवार आहेत त्यांना पण आवाहन करतोय की तुम्ही पण ह्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि गाळ काढायला मदत करूया. कारण हा आता पाऊस जवळ आलाय पुन्हा आणि जर आता ह्या येत्या 15-20 दिवसात जर गाळ काढला नाही तर पुन्हा सेम स्थिती पुढल्या वर्षी होणार आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील उमटे धरणाचा गाळ प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असताना चौल जिल्हा परिषद गटाचे सदस्य डॉक्टर सचिन राऊळ यांनी या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत उमटे धरण हे परिसरातील 47 गावे आणि 33 आदिवासी वाड्यांची जीवनवाहिनी असल्याचं सांगितलंय. मात्र अनेक वर्षांपासून धरणातील गाळ न काढल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात या भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण होत असल्याची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टर सचिन राऊळ यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधत उमटे धरणाचा गाळ तातडीने काढावा, जलशुद्धीकरण योजना कार्यान्वित करावी आणि धरणाच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सातत्याने लावून धरली आहे. प्रशासकीय निधीला विलंब होत असल्याने सामाजिक बांधिलकीतून सर्वांनी एकत्र येऊन धरणातील गाळ काढण्याचे आवाहनही त्यांनी केले. जोपर्यंत उमटे धरणातील गाळ उपसा होत नाही तोपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील. प्रत्येक घरात शुद्ध आणि मुबलक पाणी पोहोचल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा डॉक्टर सचिन राऊळ यांनी दिला आहे.
नियोजनच्या मीटिंगमध्ये जेव्हा मी हा प्रश्न मांडला तेव्हा तटकरे साहेबांनी 5 करोड निधीबद्दल त्यांनी चर्चा केली. श्रीरंग माने साहेब पण तिथे होते. पण जोपर्यंत हा मार्ग म्हणजे निकाली लागत नाहीये तोपर्यंत मी पाठपुरावा तर घेतच राहीन. कारण आता पावसाळा जवळ आलाय आणि येत्या काही दिवसात जर गाळ निघाला नाही तर हे पुन्हा पाऊस पडणार आणि पुढल्या वर्षीवर जाणार आणि पुन्हा हीच समस्या पुढल्या वर्षी उद्भवणार. त्यामुळे जोपर्यंत गाळ निघत नाही, जोपर्यंत प्रशासनाकडनं काही म्हणजे जो हवा तसा निधी मिळत नाही तोपर्यंत मी याचा पाठपुरावा तर घेतच राहीन. सर मला सांगा की आता काही दिवसावर आता पावसाळा आलेला आहे आणि त्यामुळं गाळ काढणं तर उपयुक्त आहे, गरजेचं आहे. त्यासाठी आपली पर्यायी व्यवस्था ज्या पद्धतीने आपण यापूर्वी देखील सामाजिक संस्थांनी मिळून गाळ काढलेला, असं काही डोक्यामध्ये काही आहे प्लॅन? प्रशासनाकडनं आपण प्रयत्न करतोय पण शासकीय कामात उशीर होतच असतो. पण आम्ही उमटे धरण कमिटी असेल यांच्या मार्फत आणि जे पण आजूबाजूला आमच्या कंपनीज आहेत किंवा जे पण संघटना आहेत, मित्रपरिवार आहेत, त्यांना आम्ही आवाहन करतो की तुम्ही आमच्याबरोबर या आणि आपण सगळे मिळून गाळ काढूया. जसं JCB असेल, पोकलन असेल, ट्रक असेल आणि ही माती ज्याला पाहिजे त्यांनी घेऊन जा, पण हा गाळ निघाला पाहिजे. एकूणच शुद्ध पाणी पुरवठ्याची योजना असेल ती कार्यान्वित करण्यासाठी किंवा ज्या तुटलेली जॅकवेल असेल किंवा पूर्णतः निखळलेले दगड असतील आणि एकूणच जी बकाल अवस्था झालेली आहे त्यासाठी साधारणतः किती निधी लागणार आहे आणि आपण किती मागणी केलेली आहे? अंदाजित निधी 5 करोड तरी हवा आहे, जेणेकरून त्यातला गाळ निघेल आणि त्याचं काहीतरी सुशोभीकरण होईल, जेणेकरून आपल्याला त्या धरणावर जाता येईल. कारण आज धरणावर जायला पण रस्ता नाही आहे आणि त्यामुळे काही आपले आमच्यासारखे जे कोणी आहेत त्यांना पण तिथे पोचता येत नाही आहे. आम्हाला अगदी पोट तिडकीनी धरण साफ व्हावं अशी इच्छा आहे आणि माझ्या महिला वर्गाला पाणी मिळावं यासाठी मी पोट तिडकीनी प्रयत्न करतोय. पण बघूया आता ह्याच्यात किती यश येते. सर प्रशासन जे आहे ते प्रशासनाने खऱ्या अर्थानं या उमटे धरणाकडे लक्ष दिलं असतं तर इतकी जी गावं 47 गावं 33 आदिवासी वाडे आणि त्यातली हजारोची लोकसंख्या आहे त्यांचा हा प्रश्न सुटला असता. प्रशासन असेल किंवा तत्कालीन लोकप्रतिनिधी असतील यांचं हे अपयश म्हणावं सर? नक्कीच मी म्हणेन हे अपयशच आहे. कारण पाणी हे जीवनाचा मेन मूल म्हणजे काय म्हणणं, पाण्याशिवाय जीवनच नाहीये. जर तुम्ही असा प्रश्न सोडू शकत नसाल तर हे नक्कीच अपयश आहे. काय सांगाल आता पुढची भूमिका आपली काय असणार? बघा, मला माझ्या महिला मतदारांनी किंवा माझ्या जनतेने मला माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिलंय. मला पाणी प्रश्न सोडवायचा आहे तेव्हाच मी शांत बसेन. मे महिन्यातील सुट्ट्यांचा हंगाम सुरू असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकण रेल्वेचे वेळापत्रक अक्षरशः कोलमडल्याचं चित्र रविवारी पाहायला मिळालं. मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांना आणि प्रवाशांना तासनतास रेल्वे स्थानकांवर खोळंबून राहावं लागल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मडगावहून मुंबईकडे जाणारी कोकण कन्या एक्सप्रेस तब्बल 3 तास उशिराने धावत होती. सावंतवाडी स्थानकात सायंकाळी 8:40 येणारी ही गाडी रात्री 11:30च्या सुमारास दाखल झाली. त्यामुळे शेकडो प्रवासी स्टेशनवर अडकून पडले होते. याच मार्गावरील मडगाव ते LTT स्पेशल ट्रेनची परिस्थिती तर आणखीन गंभीर होती. दुपारी येणारी ही गाडी मध्यरात्रीपर्यंतही स्थानकात पोहोचली नव्हती. तब्बल 12 तास उशीर झाल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला. दरम्यान सावंतवाडी परिसरात पावसाला सुरुवात झाल्याने महिला, लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांचे मोठे हाल झाले. अनेक प्रवासी स्टेशन परिसरातच थांबून राहिल्याचे चित्र दिसून आलं. कोकण रेल्वेच्या विस्कळीत नियोजनामुळे प्रवाशांचा प्रवास पूर्णपणे खोळंबला असून रेल्वे प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी आता जोर धरतीये. सावंतवाडीवरून मुंबईला जातोय. 2:30ची गाडी होती. LTT मडगाव, मडगाव LTT. आता मी सावंतवाडीवरून मुंबईला निघणार. तसं 2:30ची गाडी आहे, अजून आली नाही आहे. आता वाजली किती आहे? 12:30 वाजायला आलेत आणि त्याच्यात आमची लहान मुलं आम्ही केव्हा ज्यांच्याकडे मोबाईल नाही ते ठीक आहेत, पण ज्यांच्याकडे मोबाईल आहेत ते ठीक आहे. नाही त्यांना काय करायचं? मेसेजच येत नाहीत. काय सकाळपासून लोक हे बसली आहेत ना. इथे आलेलो आहोत. आधी आम्हाला मेसेज आला 2:30ची गाडी आहे, ती अजून इथे आलेली नाही आणि आम्ही एवढ्यात मुंबईला हवं होतो पण अजून आम्ही गेलोच नाही तिथे. हे सगळं रेल्वेचे हलगर्जीपणाच झालेलं आहे असं आम्हाला तरी वाटते. कारण की एवढी लहान मुलं घेऊन आम्ही अजून इथेच बसलेलो आहोत. ते खाण्याची काही सोयी नाही आहे जवळपास. त्यामुळे तर खूपच त्रास होतो आता आम्हाला. खूप कंटाळा आला आणि आता तिथे 1चा टायमिंग दाखवते इथे सावंतवाडीला येण्याचा. याच्यापुढे काय प्रशासन काय करतात मला तेच कळत नाही आहे. प्रशासन खरंच खूप हलगर्जीपणा आहे त्याचा.
सावंतवाडीवरून ठाण्यापर्यंत आणि गाडी बराच वेळ उशीर आहे. सकाळी मेसेज आला की 7 तास उशिरा आहे. इथे आल्यावर कळालं की अजून 4 तास उशिरा झाला आणि बराच आता जवळजवळ 12 तास उशीर झाला आम्हाला. गाडीचं नाव आहे मडगाव LTT 11100 आणि गाडी 2:30 वाजताचं टायमिंग होतं आणि गाडीचं जवळपास रात्रीचे 1 वाजताचं टायमिंग त्यांनी दिलं. 12:30 टायमिंग दिलं. जवळजवळ 12 तास गाडी लेट आहे. कोकण करण्याचा 8:36चा टाईम आहे, म्हणजे रात्री 8:36 ते 8:38 डिपार्चर आहे. म्हणजे आत्ता गेली एक 23:25ला गेली, म्हणजे 11:25ला गेली, म्हणजे अंदाजे 2.5-3 तास लेट. सकाळी त्याचा जो रेग आला होता तो उशीर आला होता, त्याच्यामुळे त्याच्या मेंटेनन्समध्ये तो वेळ घेतो मडगाव, त्यामुळे ते जाताना उशिरा गेले. तसं त्यांनी मेसेज पण टाकलेला की रिशेड्यूलचा 1.5 तास रिशेड्यूल केली आहे. आणि आता 11100 ती आले तिकडनं सेंटरकडून, ते बोलले घेतली लेट, त्यामुळे ती जाताना उशिरा झाला एवढंच. तिचं टायमिंग आहे 2:22चा दुपारी 2:22चा टायमिंग आहे. अजून आलेलं नाही आहे. 12:30 अपेक्षित आहे अशी अनाउन्समेंट टाकलेली आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील नव्याने उभारण्यात आलेल्या मिसिंग लिंकला वीर हुतात्मा शिंगरोबा धनगर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय धनगर समाज महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. महासंघाचे रायगड जिल्हा प्रभारी आनंदराव कचरे आणि महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य तथा युवा नेते संतोष घाटे यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे उद्घाटन पार पडले. त्यानंतर या मार्गाला वीर हुतात्मा शिंगरोबा धनगर यांचे नाव देण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. इंग्रजांच्या काळात बोरघाटाचा शोध लावून मुंबई आणि पुणे यांना जोडण्याचे ऐतिहासिक कार्य शिंगरोबा धनगर यांनी केल्याची भावना धनगर समाजात व्यक्त केली जाते. आजही बोरघाट परिसरात शिंगरोबा देवाचे मंदिर असून हजारो वाहन चालक आणि भाविक येथे दर्शनासाठी थांबत असतात. दरवर्षी 1 मे रोजी मोठ्या उत्साहात शिंगरोबा देवाचा उत्सव साजरा केला जात असल्याने सरकारने समाजाच्या भावना लक्षात घेऊन या मिसिंग लिंकला वीर हुतात्मा शिंगरोबा धनगर यांचे नाव द्यावे अशी मागणी संतोष घाटे यांनी केली आहे. आमची धनगर समाजाची पूर्ण महाराष्ट्रातली भूमिका अशी आहे की प्रत्येक संघटनेने आतापर्यंत पत्रव्यवहार करून मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये पत्र सादर केलेले आहेत. परंतु ह्या सर्व संघटनांचा आणि धनगर समाजाचा विचार करून महाराष्ट्राने लवकरात हा निर्णय घेऊन या मिसिंग लिंकला वीर हुतात्मा शिंगरोबा यांचं नाव देण्यात यावं अशी आमची प्रमुख मागणी आहे. अखिल भारतीय बंदर आणि गोदी कामगार महासंघांची महत्त्वपूर्ण बैठक रायगड जिल्ह्यातील उरण येथे उत्साहात पार पडली. देशातील प्रमुख 11 बंदरांमध्ये कार्यरत असलेल्या कामगार महासंघांच्या प्रतिनिधींनी या बैठकीत सहभाग घेतला. न्हावा शेवा बंदर कामगार संघटनेतर्फे आयोजित या बैठकीत कायमस्वरूपी आणि कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. देशातील बंदर व्यवस्थापनामध्ये खासगी आणि विदेशी कंपन्यांचा वाढता हस्तक्षेप, कायम कामगारांची संख्या कमी करून कंत्राटी कामगारांची भरती आणि कमी वेतनावर कामगारांचे होणारे शोषण या मुद्द्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. JNPT मधील सिंगापूर पोर्ट तसेच गुजरातमधील अदानीच्या मुंद्रा पोर्टवर कामगारांचे मोठ्या प्रमाणात शोषण होत असल्याचा आरोप करत याविरोधात आंदोलन उभारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. दरम्यान देशातील पोर्ट आणि डॉक कामगारांचा सध्याचा वेतन करार 31 डिसेंबर 2026 रोजी संपणार असून 2027 ते 2031 या कालावधीसाठी नवीन वेतन कराराची मागणी पत्रे तयार करण्यात येणार असल्याची माहिती महासंघाचे सचिव कॉम्रेड भूषण पाटील यांनी दिली. बैठकीत ज्येष्ठ कामगार नेते आणि माजी खासदार कॉम्रेड तपन सेन यांच्यासह विविध मान्यवरांनी कामगारांना मार्गदर्शन केले. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त अलिबाग जिल्हा रुग्णालयात भव्य मोफत बाल हृदय तपासणी आणि आरोग्य शिबिर उत्साहात पार पडले. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे, आरोग्यदूत फाउंडेशन आणि शिवसेना रायगड जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराचा रायगड जिल्ह्यातील शेकडो बालकांनी आणि गरजू रुग्णांनी लाभ घेतला. ज्युपिटर हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध बालहृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अभिषेक सिंह आणि डॉक्टर पूजा सिन्हा यांनी बालकांची मोफत 2D इको तपासणी करत हृदयविकाराशी संबंधित सखोल मार्गदर्शन केले. गरजू बालकांवर पुढील मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया
डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन मार्फत करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली। कार्यक्रमात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी आरोग्य उपक्रमांचे महत्त्व पटवून दिले, तर न्यूज 18 मराठीचे वृत्तनिवेदक विकास बडे यांनी चांगल्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक होणे हे तितकेच गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य मानसी दळवी यांनी ग्रामीण भागात आरोग्य योजनांचा अधिक प्रसार होणे आवश्यक असल्याचे सांगत राजकारणासोबत जनतेचे आरोग्यही जपले पाहिजे असे मत व्यक्त केले। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या 62व्या वाढदिवसानिमित्ताने आणि आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त आज आरोग्य शिबिराचं आपण इथे आयोजन केलेलं आहे। आणि ते आयोजन केले असताना आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली, मानसीताई दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारे आरोग्य शिबिर आमचे नेते छोटमशेठ पाटील यांचे सुद्धा, छोटमशेठ भोईर यांचे सुद्धा या तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा रोजच चालू असते। हे आजच आरोग्य शिबिराचं आयोजन केले नसून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जसं अलिबागमध्ये एखादा पेशंट आला, आमदार साहेबांकडे जर पेशंट आला तर ते स्वतः चिवटे साहेबांना फोन करतात आणि तो पेशंट कशा पद्धतीने बरा व्हावा आणि कशा पद्धतीने त्यांना मदत व्हावी यासाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतात। घरात जेव्हा आजार येतो ना तेव्हा त्या आजारानं माणूस पूर्णपणे मानसिकरित्या, आर्थिकरित्या खूप एक प्रकारे वेगळ्या मानसिकतेतून जात असतो। पण अशा वेळी अनेक कुटुंबांना आपल्याजवळ जे आहे ते विकावं लागतं। पण आई वडील असे असतात, आपलं उभं आयुष्य सुद्धा गहाण ठेवून, सोनं बिनं तर सोडून द्या, स्वतःला जरी गहाण ठेवावं लागलं आपल्या लेकरासाठी तरी आई वडिलांची ती तयारी असते। आजकालच्या मुलांना त्याची जाणीव आहे की नाही माहित नाही, पण आपल्या आई वडिलांनी आपल्याला कसं वाढवलेलं आहे हे आईबाप झाल्याशिवाय कळत नाही। आणि ज्या दिवशी आईबाप आपण स्वतः होतो तेव्हा कळतं की आपल्याला आपल्या आई वडिलांनी कसं सांभाळलं असेल, काय केलं असेल। आज मुलं म्हणतात तुम्ही आमच्यासाठी काय केलं, पण जेव्हा आपल्याला बाळ होतं आणि जेव्हा आपण त्याला अगदी तळहाताच्या फोडासारखं जपतो तेव्हा कळतं आपल्या आईबापाने आपल्याला कसं सांभाळलेलं असेल। पण आज मंगेशजी ताई, तुम्ही आणि तुमची सगळी टीम त्या आईबापांसाठी देवदूतापेक्षा कमी नाहीये। सन्माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय शिंदे साहेब, एकनाथजी शिंदे साहेब यांच्या 62व्या वाढदिवसानिमित्ताने आणि विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांचा 60वा वाढदिवस, या दोघांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज या ठिकाणी हा जो टुडे इको या ठिकाणी म्हणजे लहान मुलांच्या हृदयामध्ये जे छिद्र असतं त्या छिद्राची तपासणी करून त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। आणि याचं सगळं श्रेय मी या ठिकाणी मंगेशजी चिवटे साहेब यांना आणि आपलं जे शिवसेनेत कडून काम आरोग्य आपलं जे पथक आहे यांना मी देऊ इच्छिते। कारण आजपर्यंत त्यांनी मंगेश भाऊंच्या माध्यमातून आम्ही अनेक ठिकाणी हे उपक्रम आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवले जातात, त्यातलाच हा एक उपक्रम आहे आणि एक चांगलं काम आहे या ठिकाणी। जर पोलादपूर तालुक्यातील खोपड गावचे सुपुत्र आणि आपली माती आपली माणसं संघटनेचे ग्रामीण भागातील नेतृत्व करणारे स्वर्गीय हरिभक्त परायण अर्जुन पार्टे यांच्या निधनानंतर त्यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यांच्या स्मरणार्थ संघटनेतर्फे तब्बल 2,500 फळे आणि फुलझाडांची रोपे नागरिकांना मोफत वाटप करण्यात आली। सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला। स्वर्गीय अर्जुन पार्टे यांनी सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात मोठं योगदान दिलं होतं। त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आयोजित या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। आपली माती आपली माणसं संघटनेचे संस्थापक राज पार्टे, अध्यक्ष निलेश कोळसकर, ग्रामीण अध्यक्ष हरिभाऊ पवार, चंद्रकांत मोरे, गणेश मालुसरे आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली। आजच्या काळात वाढती वृक्षतोड, प्रदूषण आणि ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे असा संदेश यावेळी देण्यात आला। स्वर्गीय अर्जुन पार्टे यांच्या स्मरणार्थ लावली जाणारी ही झाडे भविष्यात समाजाला सावली, फळं आणि शुद्ध प्राणवायू देतील अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली।
की प्रत्येक कामात संघटनेचं वरिष्ठ मार्गदर्शक पद त्यांच्याकडे होतं. काम करण्याची पद्धत सगळ्यांशी प्रेमानं बोलणार, प्रत्येक माणूस भेटला त्याच्याशी थांबून त्याची वैयक्तिकरित्या सार्वजनिकरित्या चौकशी करणं आणि प्रत्येकाला हवासा वाटणारा आज खऱ्या अर्थानं अर्जुनदादा आपल्यामध्ये नाही आहे. आपली माती आपली माणसं सामाजिक संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष आणि सर्वच टीम सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद या ठिकाणी कमी आहेत. एवढा स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी संघटनेच्या वतीनं घेतला. त्यानिमित्तानं हे जे वृक्ष आहेत ते ज्या गावागावामध्ये जातील, कारण आपण सगळे एकमेकाशी नाळ आपली जुळलेली आहे. कोण कुणाचा मेवणा आहे, कोण कुणाचा मामा आहे, कोण कुणाचा काका आहे. आणि अर्जुनदादाच्या स्मरणार्थ ते रोप प्रत्येकजण आपल्या शेतामध्ये लावणार आहे, ते वाढणार आहे. भविष्यात ते आंब्याचं झाड कुणाला फळ देणार आहे, कुणाला सावली देणार आहे. आणि तोपर्यंत अर्जुनदादाच्या ज्या आठवणी आहेत तोपर्यंत सतत या समाजाच्या स्मरणात राहाव्या यासाठी संस्थापक आणि अध्यक्षांचं हा जो उपक्रम आहे त्याला मनस्वी या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी देऊन अर्जुनदादांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जय हिंद. आज या ठिकाणी स्वर्गीय अर्जुनदादा पार्टे समाजाचा एक निखारा, ज्याने या समाज घडवण्यासाठी आपलं योगदान खरोखरच तोळामोळाचं काम करत असताना अचानक त्याला देवाने त्यांच्यावरती घाला घातला आणि त्यांना आपल्यातून घेऊन गेले. असं त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्या या उत्तर कार्यानिमित्त आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेचे संस्थापक राजदादा पार्टे, अध्यक्ष सन्माननीय निलेशदादा आणि सर्व या संस्थेचे पदाधिकारी यांनी त्यांच्या आज 13व्या निमित्त या वृक्षारोपण करण्यासाठी पोळादपूर तालुक्यामध्ये कमीत कमी 4 लाखाची झाडं आज या ठिकाणी कोपड या गावी त्यांच्या स्मरणार्थ वाटत आहेत. खरोखर ज्यांच्या नावाने वृक्ष लावण्याचं काम दादांनी हाती घेतलं त्याचं कारण आहे की या तालुक्याचा एक होतकरू आणि ज्याच्या मनामध्ये समाजाची जाणीव प्रत्येक कार्यामध्ये वाहून घेत असताना त्यांनी लहान थोरांचा विचार केला आणि आज तो या तालुक्याचा निकारा कोपडगावचा सुपुत्र निघून गेलेला आहे. खरोखरच ईश्वराने या आत्म्याला चिरशांती देवो यासाठी संपूर्ण पोळादपूर तालुक्यामध्ये हे वृक्षारोपण वाटप करण्यात येत आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.